पूर्ण आहे ना, धुरला आहे पूर्ण, धुरला. चौकात जावं लागेल. तर चला, पहिले इकडे आहे ना भरपूर गुरं होते. आम्ही जेव्हा शाळेत असताना यायचं ना इकडे. आता आहे ना गुरं नाही आहेत, बैल आहेत. हे बघा, तीन बैल आहेत मामाचे. पहिली लई गुरं होती, वाडे होते 2-3, आता नाही राहिले. माझी बॅग एकच आहे. चला तर मित्रांनो, पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सहर्ष स्वागत. तर आता आम्ही शिवधामापूरवरून निघालो आहे ना, अक्षरा पण निघाले. आणि ॲक्च्युली आम्ही आलो होतो लग्नाला, पण अक्षरा वगैरे लग्नाला नाही येणार आहेत. मी एकटाच जातो आहे. आता मी इकडून आहे ना शेनावड्यात जाणार आहे, मामाच्या गावाला. जोग जोग गाडी पाहूया, मामाच्या गावाला जाऊया, जाऊया, मामाच्या गावाला जाऊया. तर मामाच्या गावाला आज जाणार आहे शेनावड्यात. अक्षराने हे लोक लग्नासाठीच आले होते, पण काही कारणास्तव त्यांना येता येणार नाही आहे. त्याच्यामुळे ते लोक आहेत ना चिपळूणला जात आहेत आता लगेच. इकडे पण राहत नाही आहेत. यांना आम्ही तुर्लपर्यंत आहे, एस टी पण येईल आता. एस टीवरती आले आहे, कारण आज एस टी सकाळची पण नव्हती आली. काहीतरी संगमेश्वरला ट्रॅफिक जाम झालेलं आहे भयंकर, त्याच्यामुळे एस टी पण नव्हती आली. आता आले आहे 3ची. तर एस टीने आहे ना हे लोक तुर्लत जातील. तुर्लतून मग दुसरी गाडी पकडून चिपळूणला जातील. आणि मी तिथून 2 व्हीलरने शेनावड्यात जाणार आहे. तर आजचा आहे ना, आजचा व्हिडिओ शेनावड्यातला, तुम्हाला शेनावड्यातलं गाव दाखवेन मी जरा कसं आहे. आणि तिथून आपण तिथून निघूया. अरविंद काकाचं दुकान आहे, अरविंद कांबळे, लई जुनं दुकान आहे. तसंच इकडं संभा शेठचं आहे, तसं इथे पिरावर हे कांबळ्यांचं दुकान आहे. तर चला व्हिडिओमध्ये राहा. आणि जिजा, श्राव्या, श्रेया तुम्ही चाललेल्या आहात. जिजा 2 दिवसांनी मी तुम्हाला चिपळूणात भेटणार आहे. ओके, 4 तारखेचं आपलं रिझर्वेशन आहे, लक्षात ठेवा. कन्फर्म झालेलं आहे तिकीट. हां, जनशताब्दीची संध्याकाळची. तुम्ही लग्नाकडून येणार. हां, तुम्ही जावा चिपळूणात. हां, मामाच्याकडे. तुम्हाला पण यायचं होतं ना लग्नाला, पण ठीक आहे आता जावा. ओके. तुम्ही सेम ड्रेसवाले 2 माणसं या इकडे. सेम ड्रेसवाले 2 जण, ते पण चालले आहेत चिपळूणात मामाकडे. तर बघू आता. गाडी आली आहे. अक्षरा चल, चिपळूणलाच भेटेन अक्षरा मी आता डायरेक्ट. ठीक आहे. आता जरा तो मामाचं गाव पण तुम्हाला दाखवतो माझ्या. हां, शेनावडे कसं आहे, रस्त्याचं काम चाललं आहे म्हणतात, बघूया. मित्रांनो, तुर्लातून आतमध्ये आलो आणि त्यानं खाली आलो दामापूरतून, लगेच वडा भेटला. तर इकडून आता मी तुर्लातून चाललो आहे शेनावड्यात. तर हा रस्ता आहे. तुम्हाला एकटाच आहे असल्यामुळं आता काय रस्ता काय दाखवता नाही येणार, बघू तरी पण जमेल तसा. चला व्हिडिओमध्ये राहा, मामाचं गाव दाखवतो.
मामाच्या गावाला इथून सुरुवात होईल, म्हणजे शेनावडे ही खालची वाडी आहे आणि इथून पुढे शेनावडे लागतंय पूर्ण. इकडे चिखली मागच्या साईडला, हे बघा इकडून दाखवतो, इकडे चिखली आणि हा पूर्ण आता शेनावडे प्रवेशद्वार आहे. इथून तुम्हाला दाखवतो. ही शाळा आहे, जिल्हा परिषद आदर्श शाळा शेनावडे. हे वरून इथून डोंगर आहे, डोंगरात गाव आहे आमची गवलीवाडी. मामाच्या गावाला जाऊया बोललो होतो ना मी, तर ह्या डोंगरात जायचं आहे आपल्याला आता. आणि तिकडून पहिले इथे शाळेत यायचे पोरं. आता वरती पोरं नाही आहेत, छोटी माणसं आता सर्व इकडे तिकडे गेलेले आहेत नोकरीसाठी, कामासाठी, धंद्यासाठी. तर इथून आपल्याला आता वर डोंगरात जायचं आहे. बघूया कसा आहे रस्ता आणि वर जाऊ शकते काय टू व्हीलर, बघूया आता. इथून आता आहे ना कसरत आहे, रस्त्याचं काम चालू आहे. हे बघा माती सर्व येऊन टाकले आहे. आता हा रस्ता बनणार आहे, त्याच्यामुळं आहे ना टू व्हीलर जरा रिस्कीच आहे वरती जाणं. तर तुम्हाला थोडं थोडं दाखवतो कसं आहे. खूप वरती एकदम डोंगरात जायचं आहे इथून. हे बघा हा रस्त्याचं काम चालू आहे आता. पुढचं दाखवतो तुम्हाला. पूर्ण आहे ना धुरला आहे, पूर्ण धुरला. चौकात जावं लागेल. तर चला, खाली एकदम धुरला आहे, पण हा वरती जो जुना रस्ता होता ना त्याच्यामुळे इकडे चांगला आहे जरा रस्ता. आता मी सानेजवळ आलो आहे. इथे सान आहे, पालखी जेव्हा येते इथे थांबते सानेवर आणि इथून वरती जाते. आता इथं आलो, इथपर्यंत तर भयंकरच रस्ता होता, खाली माती आहे पूर्ण. कारण काम चालू असल्यामुळं काय झालं आहे, पूर्ण साईडचा जे डोंगर आहे तो खोदला आहे, ते माती रस्त्यावर टाकलं आहे आणि वरतून जे रोलर फिरवलेला आहे त्याच्यामुळे आहे ना माती सर्व दूरला वर आला आहे आता गाड्या जाऊन जाऊन. आणि इथून जे आहे ना तो डांबर आहे, जुना रस्ता आहे डांबर केलेला, तो जरा उकरला आहे आता पूर्ण नवीन होणार आहे रस्ता पूर्ण. तर इथून आहे ना वरती जातो आहे आता. खूप थोडासा लांब आहे आता, पण ही सान आहे. पालखी जेव्हा खालून येते शेनावड्यातली तेव्हा इथे थांबते सानेवर. आणि इथून आता आपल्याला वरती जायचं आहे. वरती गेल्यावर तुम्हाला दाखवतो कसा आहे रस्ता आणि कसा आहे आमचा मामाचा गाव. तो चढून वरती आलो आहे आता, पोचलो आहे शेनावड्यात. मध्ये एकदम धुरला आहे, इथे पण जरा धुरलाच आहे. पण रस्त्याचं काम चालू असल्यामुळे आहे ना वरती घरं कमी आहेत, पण रस्ता होतो हे महत्त्वाचं आहे. कारण हा रस्ता चांगला होणार आहे आता. जसा आतमधला झाला आहे बघा डांबरीकरण. हा भोजनेवाडीत जातो. पुढं पण 4 घरं आहेत, 3-4 घरं आहेत. ही वाजेवाडी आहे, इथे 3 घरं आहेत. आणि इथून आहे ना आपल्याला जायचं आहे या साईडला. या साईडला इकडे तटकऱ्यांची घरं आहेत, तुम्हाला दाखवतो आता पुढे जाऊन. चालू आहे आता वरची तटकरवाडी. आणि आहे ना रोज पाण्याचा टँकर येतो, इथं पाणी ठेवतात असे जाग्यावर आहेत, आहे ना ड्रम ठेवलेले.
आता आहे ना इकडं वरच्या तटकरवाडीत किती घरं आहेत तुम्हाला दाखवतो. आणि मामा मुंबईवरून आलेत ना, ते आता पाणी नेत आहेत. मामा आलेत मुंबईवरून. इकडे कसा डोंगरात असल्यामुळे आहे ना पाण्याची जरा टंचाई आहे. आता हे वरच्या तटकरवाडीत आहे ना, इथं मोजून एक 5-6 घरं आहेत. कोंबडी आहेत. हे इथे एक घर आहे, आपले मंडपवाल्यांचं घर आहे. आणि इकडून आलो की हे विजय मामाच्या या साईडला आहे. विजय मामाच्या इकडे घर आहे. आणि हे घर कोणाचं आहे तर माझं नाव पण लक्षात नाही. आणि ह्या साईडला हे बघा अशी घरं आहेत इथे. हे तटकरे मामांचं घर आहे इकडे. एक दाभोलकरांचं, हे तटकरे जे मामा आता पाणी भरत होते ना त्यांचं हे घर आहे. आणि हे आहे तटकऱ्यांच्या देवाल्यांचं घर इकडे. इथे असं आहे. ते भोजने नाही भालेकर, ते महाडिक आणि अमोलचं हे घर आहे इकडे. ते माडकांचं घर. अशी 5-6 घरं आहेत इकडे. मस्त वाटतं. पण डोंगरात वरती आल्यानंतर आहे ना, वरती यायला थोडा त्रास आहे, पण वरती आल्यानंतर एकदम मस्त वाटतं वाडीत. आता आहे ना माझ्या मामाचं घर कुठे आहे ते तुम्हाला दाखवतो खाली. तिकडून जरा फिरून जावं लागेल. हा यांचा सभागृह आहे. शेवणावड्यातल्या त्या आमच्या मामाच्या गावच्या सभागृह हा. इथे सभागृह आहे. इकडं घर आहेत आणि इकडे खाली घर आहेत. चला बघूया. हे शेणावड्यातले आहेत ना, शेवटची घरं आहेत इकडे मागं. 1, 2 आणि ते मागं 2 असे 4 घरं आहेत इथे. तुम्हाला दाखवतो. बघा हे गुरांचा आहे वाडा आहे. कावान आहे, कावान छोटा. पहिले इकडे आहे ना भरपूर गुरं होते. आम्ही जेव्हा शाळेत असताना यायचं ना इकडे. आता आहे ना गुरं नाही आहेत, बैल आहेत. हे बघा 3 बैल आहेत मामाचे. पहिली लई गुरं होती, वाडे होते 2-3. आता नाही राहिले. तेव्हा आम्ही मामा सुट्टी पडलो शाळेत ना की शाळेची, इकडे यायचो दूध प्यायला भेटायचं. गुरं भरपूर होते. आणि आता हे हे घर आहे. हे खूप मोठं घर आहे बघाल ना. आणि ते तिकडं 3 घर आहेत. 2 घर आहेत चौगले. असे तिकडं 2 घर आहेत. ह्या एक मोठं घर